अवैध संबंधांच्या संशयातून एका विवाहित इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली। यवतमाळ शहराच्या नेताजीनगर परिसरात ही घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। हेमंत कांबळे असं मृतकाचं नाव असून ते यवतमाळ शहरातील महात्मा फुले पुतळा नेताजीनगर येथील रहिवासी आहे। श्याम जोगदंड आणि इतर एक अशी मारेकऱ्यांची नावं आहेत। मृतक हेमंत कांबळे काही कामानिमित्त घरून स्वतःच्या दुचाकीनं यवतमाळ शहरातील जय विजय चौकाकडे एकटेच निघाले होते। त्यानंतर काही वेळानं हेमंत कांबळे यांच्या पत्नीला फोनद्वारे माहिती मिळाली की त्यांच्या पतीवर काही हल्लेखोरांनी हल्ला चढवलाय। पत्नीनं लगेचच घटनास्थळ गाठलं तेव्हा हेमंत कांबळे जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसले। जखमी अवस्थेतील हेमंत यांना नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तर त्यानंतर लोहारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। त्यानुसार पोलिसांनी श्याम जोगदंड आणि इतर एकाला अटक केली। आरोपींनी कबूल केलेल्या गुन्ह्यानुसार श्याम जोगदंड आणि त्याच्या सहकाऱ्यानं यवतमाळ शहरातील पीपल्स शाळेच्या मागे रंभाजीनगर इथं हेमंत यांच्या गाडीला धक्का मारून त्यांना खाली पाडलं आणि त्यानंतर चाकूनं मांडीवर आणि कमरेवर घाव मारले, अशी कबुली आरोपींनी दिली आहे। तर मारेकऱ्याच्या वहिनीसोबत मृतकाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे।